नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. कार्तिक पौर्णिमेच्या मुहूर्तावर धुळे शहरातील एकमेव आणि अत्यंत पुरातन असलेले श्री कार्तिक स्वामी मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे ते वर्षातून केवळ याच एका दिवशी दर्शनासाठी उघडले जाते. त्यामुळे या दुर्मिळ संधीचा लाभ घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. शहरातील चाळीसगाव रस्त्यावरील गीता जिनिंगच्या आवारात असलेल्या या मंदिरात दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र होते. येथे दर्शनाला येणारे भाविक आपल्यासोबत मोरपीस आणून ते स्वामींच्या मूर्तीला स्पर्श करून वर्षभरासाठी घरी जपून ठेवतात. ही अनोखी परंपरा असल्याने मंदिराबाहेर मोरपिसांची खरेदी विक्री मोठ्या उत्साहात सुरू होती. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनाने बॅरिगेड्स आणि दिव्यांची चोख व्यवस्था केली होती. भाविकांचा प्रतिसाद प्रचंड असून मंदिर रात्री उशिरापर्यंत खुले राहील, अशी माहिती व्यवस्थापक भरत अग्रवाल यांनी दिली. सायंकाळनंतर गर्दीत आणखी वाढ होत असल्याने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आज कार्तिक पौर्णिमेनिमित्त कार्तिक स्वामीचं मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे. यावेळेस मोठ्या प्रमाणावर भाविक या मंदिरात दर्शनाचा लाभ घेत आहे. आमचे पंजोबा शेठ पन्नालालजी जीवनरामजी अग्रवाल यांनी 1982 अष्टमी शुद्ध श्रावण या दृष्टी सदर मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरामध्ये कार्तिक स्वामी, गणेशजी, पार्वतीजी, शिवजी, बजरंगबली तसेच नंदीजी यांच्या मूर्ती आहेत. या कार्तिक पौर्णिमेनिमित्त होम हवन करून सदर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येते. भाविकांनी मोठ्या प्रमाणावर प्रसादाचा व दर्शनाचा लाभ घ्यावा विनंती. सदर मंदिर जे शहरातील एकमेव पुरातन मंदिर आहे. या मंदिर वर्षातून एकच दिवशी पौर्णिमेच्या दिवशी उघडं करण्यात येतं. पौर्णिमेच्या दिवशी भाविक लोक मोठ्या प्रमाणावर दर्शनाचा लाभ घेत असतात. कार्तिक पौर्णिमेचं महत्त्व कार्तिक स्वामींच्या दर्शनाचं जास्त असतं. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.